बीडमध्ये महाशांतता रॅलीसाठी आलेलो आहेत आणि या ठिकाणी 6 लाख ते 7 लाख मराठा बांधव या ठिकाणी बीडमध्ये रॅलीसाठी आलेले आहेत। तर या ठिकाणी काही मराठा बांधव बसलेले आहेत, तरुण बांधव बसलेले आहेत, जे आरक्षण नसल्यामुळे त्यांचे काय अडचणी झाल्या त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। तुम्ही कुठून आलेला आहे? मी माजलगाव तालुक्यामधून आनंदगाव इथून आलेलो आहे। तर आम्ही सर्व बांधव आज अगदी तळमळीने इथे आलेलो आहोत, कारण ज्या शिक्षणामध्ये आमचे हाल सुरू आहेत, आम्ही आमचे मुलं इतके शिकून देखील आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण नाही, त्यामुळे आमचा समाज पूर्ण मागासलेला आहे। जो आमची प्रत्येक विद्यार्थी आमचा इतका टॉपचा विद्यार्थी असून देखील त्याला मेडिकलला ऍडमिशन, इंजिनियरला ऍडमिशन असू तर त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर त्याची आर्थिक कुवत कमी होती, तो थकला जातोय। त्याला एक वेळेस त्याचा विचार असा येतो की आपण आत्महत्याकडे जावं, असा विचार फक्त आरक्षणामुळे येतो। त्यामुळे आमच्या समाजाला आरक्षण हवंय आणि ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे। आमचा हैदराबादचं गॅजेट घेतलं तुम्ही तर हैदराबादच्या गॅजेटमध्ये अख्खा महाराष्ट्रातला मराठवाड्यातला मराठा कुणबी नोंद सापडलेली आहे। तो जर गॅजेट लागू केलं तर पूर्ण मराठवाड्यामधील किंवा महाराष्ट्रामधील जनतेला कुणबी मराठा म्हणून प्रमाणपत्र भेटायला पाहिजे। तुमच्या गावामध्ये काही कुणबी नोंदी निघल्यात का? हो, आमच्या गावात बऱ्याच कुणबी नोंदी निघल्यात। हे यश कुणाचं, सरकारचं आहे की पाटलांचं? पाटलांचं, 100% पाटलांचं। मग तुमच्या जी आरक्षणामुळं स्थानिक लेवलला आणि म्हणजे एक ऑफिसच्या लेवलला समजा त्या ठिकाणी तुमची काय अडचण काय येते? आरक्षणामुळे आणि स्थानिक लेवलला ऑफिसच्या लेवलला अडचण अशी आमची, आमचा विद्यार्थ्याकडे गुणवत्ता भरपूर आहे पण त्याला आरक्षणामुळे नोकरी भेटत नाही। गुणवत्ता देखील असून आता माझ्या समाजाच्या मुलांना गुणवत्ता भरपूर आहे पण नोकरी नाही, त्या ठिकाणी दुसऱ्या समाजाच्या मुलाला गुणवत्ता नाही आणि नोकरी आहे। हा फरक आरक्षणाचा आहे। आरक्षण जर भेटलं आम्हाला तर आमचे गुणवंत विद्यार्थी पुढे जातील, भविष्यात काहीतरी मोठे अधिकारी होतील, PSI IPS अधिकारी आमचे घडतील। फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे, पाटील ते 100% मिळवून देणार अशी सर्वांना आम्हाला खात्री आहे। तर ओबीसी नेते म्हणतात की मराठा समाज हा मागास नाही, याच्याकडे तुमचं काय मत आहे? ओबीसी नेते म्हणतात मराठा समाज मागास नाही, तर माझ्या आजोबाच्या काळात माझ्या आजोबाला जमीन होती 10 एकर, माझ्या आजोबाला 4 मुलं, त्यांना जमीन किती आली 2-2 एकर, आणि आज आमच्या वडिलांना 4 मुलं। तर आज प्रत्येक मराठा समाजाच्या जर तुम्ही जमीन बघितली तर 2 एकर 1.5 एकर असे अल्पभूधारक झालेत। मजुरी करणं, शेती करणं, शेतीपेक्षा जास्त मजुरीकडे मराठा समाज वळलाय। ज्या टायमाला जमिनी होत्या त्या टायमाला होत्या, पण आता लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनी खूप कमी झाल्यात। मराठा समाजाला नोकरीशिवाय पर्याय नाही। आम्हाला फक्त शिक्षणात आरक्षण पाहिजे, आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही, काय नाही, फक्त शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे। शिक्षण आणि नोकरी या 2 संख्येत आरक्षण असलं की मराठा समाज भरपूर होतो। तुम्ही राजकीय क्षेत्रात आरक्षण नको म्हणताय, पण ज्या वेळेला कुणबी नोंद होईल किंवा सगळे सोयऱ्यांचा GR निघेल त्यावेळेला तुम्हाला पूर्ण सर्व आरक्षण हे लागू होईल, मग त्यावेळेला तुम्ही काय करा? नाही, कुणबी जरी नोंद निघली आमची, आम्हाला सर्व आरक्षण जर लागू झालं तो तर वैयक्तिक प्रश्न आहे, जो प्रत्येकच जण राजकारणी नसतो। आता आमचा ना राजकारणाचा काही संबंध नाही, आम्हाला फक्त शिक्षणासाठी हवंय। तसे जे राजकारणी आहेत ते आज बी तुम्ही राजकारणाचे बघत असताना आज बी त्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, ते आज बी राजकारण करतात। राजकारण तर करणारच ते, कारण राजकीय लोक, पण प्रत्येक मराठा राजकीय नाही, राजकीय गरज नाही प्रत्येकाला, असं माझं मत आहे। जे आके साहेबांचं आता उपोषण झालं त्या उपोषणामध्ये किंवा त्यांनी हे देताना मीडिया समोर बोलताना ते म्हणतात की मराठा समाज हा कोणत्याच प्रकारचा म्हणजे मागास नाही, सरकारने हे GR काढू नये, मग सरकारवरती दबाव, ओबीसी समाज दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय का? नाही, हाके साहेब हे मुळात त्यांच्या स्वतःने बसलेच नाहीत। हाके साहेबाला उपोषणाला बसविण्यात आलंय, छगन भुजबळ म्हणा, देवेंद्र फडणवीस म्हणा, यांनी काहीतरी पुढे घालून त्यांना बसविलंय। ओबीसी समाजाला कुठलाही धक्का बसणार नाही। धनगर समाजाचं आरक्षण ST मधून आहे, त्यांनी त्यांच्या आरक्षणासाठी लढावं, तर त्यांचं आरक्षण सोडतात ते म्हणतात ओबीसी मध्ये येऊ नका। ओबीसी काय कोणाचा वैयक्तिक काय नाहीये, तो प्रवर्ग आहे किंवा जात असं काहीच नाही, त्याच्यामध्ये 100% मराठा समाज येणार आणि पूर्वीपासून आहे। कुणबी मराठा आणि मराठा एकच आहे, हे फक्त शासनाच्या लक्षात यावं आणि ते 100% आम्ही आणून देणार, नाही तर त्यांचे 288 सुपडा साफ करू, एकही येऊन येणार नाही, पुरे पाडू। या आहेत मराठा समाजाच्या ज्वलंत अशा बोलक्या प्रतिक्रिया। तरी सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाचा मार्ग, आरक्षणाचा मार्ग मार्गी लावावा आणि आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।